पण एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावावं की नाही हे कुंडलीच्या कोणत्या भावातनं कळतं? दिसलं की तो कंपनीचा शेअर खाली आलेला आहे आणि तो येताना अख्ख्या निफ्टीला घेऊन खाली आलेला आहे. तो आता सध्या राहू मंगळ युती होती, तर ह्या सगळ्या युतींचे ह्या खगोलीय घटनांचे सुद्धा मार्केटवरती परिणाम होतात. तर मला सेकंड हाफ जरा जास्ती त्रासाचा वाटतोय इंडियन मार्केटसाठी. त्यामुळं ज्यांना ट्रेड प्लॅन करायचे त्यांनी त्या पद्धतीने अभ्यास करून ट्रेड प्लॅन केलेले जास्ती चांगले ठरते. हा पॉडकास्ट येईल तोपर्यंत ऑलमोस्ट निम्म वर्ष गेलेलं असेल. सो आता पुढचे हे जे 5-6 महिने असतील तर लोकांना त्यांची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायची असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? मध्ये पुढच्या 10 वर्षांची प्रोजेक्शन्स असं सांगतात की तिकडं जाण्याचा मार्केटचा कल वाढणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन करता की तुम्ही किती शॉर्ट टर्ममध्ये आणि कोणत्या स्ट्रॅटेजीनी करायला पाहिजे आणि किती लॉंग टर्ममध्ये आणि काय स्ट्रॅटेजी करायला पाहिजे त्याच्यासाठी? मग कंपन्यांच्या रिझल्टच्या आधी आपण जर त्याचं इंटरप्रिटेशन करू शकलो तर आपल्याला शोधून काढता येतं की हे रिझल्ट कसे येणार आहेत आणि त्याच्यानंतर मार्केट कुठं जाणार आहे. किती इंटरेस्टिंग आहे हे सगळं, किती इंटरेस्टिंग आहे. माझ्याच लोक त्यांच्याच बोलता बोलता किडायला की मी आता एक प्रश्न सरांना विचारीन माझा वैयक्तिक बिझनेसच्या संदर्भात. आपण तो प्रश्न हवा तर बीप करूया, पण त्याचं करेक्ट उत्तर काय आहे ते चेक करूया. आधुनिक युगामध्ये ना एक म्हण आहे की आयुष्य सुंदर आहे, फक्त स्टॉक मार्केटमध्ये जो पैसा लावला आहे तो कमी नाही झाला पाहिजे, तो कुठे लॉसमध्ये नाही गेला पाहिजे. पण आज भविष्यशालेमध्ये आम्ही ही म्हण अजून मॉडिफाय करतोय की आयुष्य सुंदर आहे, फक्त तुम्हाला ज्योतिष आणि स्टॉक मार्केट ह्याची सांगड घालता आली पाहिजे. काहीतरी इंटरेस्टिंग, काहीतरी वेगळं आहे ना? येस, एक्झॅक्टली. हाच वेगळा विषय घेऊन आज आम्ही तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. नमस्कार, माझं नाव अतिशय. भविष्यशालाच्या आजच्या या फ्रेश एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत मयूर गुजर सर. मयूरजींनी मला जेव्हा संपर्क साधला तेव्हा मी त्यांच्याशी गप्पा मारल्या की कशावरती पॉडकास्ट करू शकतो. तर त्यांनी मला हा मेसेज ज्या दिवशीपासून केला ना त्या दिवशीपासून माझ्या डायरीमध्ये नोंद आहे की हा विषय घ्यायचाच आहे. कारण आज मयूरजी आपल्याला सांगणार आहेत की तुम्ही ज्योतिषशास्त्राचं ज्ञान आणि तुमच्या स्टॉक मार्केट ॲक्टिव्हिटीज यांचा कसा एकमेकांशी संबंध लावू शकता. सो सगळ्यात पहिल्यांदा मयूर, मला तुम्हाला विचारायचं आहे की दोन इतकी वेगळी ही शास्त्र आहेत, कारण स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावणं काढणं हे सुद्धा एक त्याचं एक मेथोडॉलॉजी सायन्स आहे. ह्या दोन गोष्टींची सांगड कशी घालावीशी वाटली तुम्हाला? ह्या दोन गोष्टींची सांगड घालण्यासाठी महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये असं होतं ना की आपण प्राईस ॲक्शनचा अभ्यास करत असतो, चार्टचा अभ्यास करत असतो, त्याच्यावर इंडिकेटर्सचा अभ्यास करत असतो. पण एक महत्त्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे कधी मी ॲक्शन घ्यायची, बरोबर. काय ॲक्शन घ्यायची आहे, काय प्राईसला घ्यायची आहे ह्याचा ॲनालिसिस आपल्याला चार्टवरनं कळतो. पण कधी ॲक्शन घ्यायची हा ॲनालिसिस मात्र देण्यासाठी चार्ट खूप कमी पडतो किंवा त्याच्यामध्ये तेवढी साधनं अवेलेबल नाही आहेत. आणि मग शोध सुरू झाला माझा की नक्की कशावरनं आपल्याला हा अभ्यास करता येईल. आणि मग शोध घेता 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 असं झालं की एकच गोष्ट काळाचा अभ्यास करते ती म्हणजे ज्योतिषशास्त्र. बरोबर. आणि मग तिथं येऊन मला असं जाणवलं की हां, इथं आपल्याला उत्तरं मिळू शकतात. म्हणून मग मी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला मार्केटच्या दृष्टिकोनातून सुरुवात केली. पण मग स्टॉक मार्केट आणि ज्योतिष हे कसं एकमेकांशी कनेक्टेड आहे? स्टॉक मार्केट आणि ज्योतिष हे एकमेकांशी कनेक्टेड माझ्या आधी बऱ्याच जणांनी केलं. म्हणजे मार्केटचा अभ्यास करताना मला असं जाणवलं की W.D. गान, ज्याला नुसतं गान म्हणून सुद्धा मार्केटमध्ये लोक ओळखतात, हा एक अमेरिकन माणूस 1930च्या आसपास भारतात येऊन गेल्याचा उल्लेख मला सापडला मार्केटमध्ये अभ्यास करताना. आणि असं लक्षात आलं की ह्या माणसाने भारतात येऊन ज्योतिषाचा अभ्यास केला, तो कुठंतरी आपल्याला एक डायरेक्शन देतोय की आपण सुद्धा या मार्गाने गेलं पाहिजे आणि त्यातनं आपल्याला मार्केटचे काही अंदाज काढता येऊ शकतात. कधी ॲक्शन घ्यायची, काय ॲक्शन घ्यायची, कुठल्या कंपनीमध्ये किंवा कुठल्या सेगमेंटमध्ये ॲक्शन घ्यायची, ह्याचे काही ठराविक टाईम पॅटर्न जनरेट होत असतात ॲस्ट्रॉलॉजिकली. आणि मग शोधही सुरू झाला, अभ्यासही सुरू झाला आणि त्याच्याबरोबर थोडेसे ट्रायल एरर्स पण सुरू झाले. कुठेतरी असं झालं की हां, आपल्याला जे काही साध्य करायचंय ते ज्योतिषाच्या अभ्यासातनं होऊ शकते. पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागले, प्रॉमिसिंग रिझल्ट मिळायला लागले. आणि मग थोडंसं अजून खोलात मग पारंपरिक ज्योतिष, मग अजून काय पाराशरी ज्योतिष, जेमिनी ज्योतिष, असं करत करत माझा प्रवास KP ज्योतिषापर्यंत येऊन थांबला. कृष्णमूर्ती कृष्णमूर्ती पद्धत.
आणि मग तिथं जाणवायला लागलं की इथं आपण जास्ती खोलात जाऊन अभ्यास करू शकतो आणि तरी तो सोप्या पद्धतीने होऊ शकतो. एकाच वेळेस आपण बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांचा एकत्रित अभ्यास करू शकतो, अच्छा. ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी आहेत असं माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स सांगतो. त्यामुळं मग केपी ज्योतिष आणि शेअर मार्केट यांची सांगड घालून ट्रेडिंग करायला सुरुवात झाली. आणि आता सॉरी मी तुम्हाला खूप बेसिक प्रश्न विचारीन, पण हा विषय इतका फॅसिनेटिंग आहे ना, की मला तुम्हाला ते विचारावं असं वाटतंय. आता तुम्ही म्हटलं, की तुम्ही कृष्णमूर्ती पद्धतीने वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करता Yes. आणि मग ठरतं कशामध्ये अभ्यास करायचा आहे, कशामध्ये नाही. सो एखाद्या कंपनीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तेव्हा त्याचे जे फाउंडर्स आहेत, ओनर्स आहेत, त्यांचा अभ्यास करायला लागतो, कंपनी ॲज अ होलचा अभ्यास करायला लागतो? हा प्रश्न म्हणजे बरं वाटलं मला की हा प्रश्न आला आणि याचं बऱ्याच जणांना उत्तर मिळेल. कृष्णमूर्ती ज्योतिषामध्ये आपल्याला एका पर्टिक्युलर कंपनीची कुंडली कशी शोधून काढायची ह्याचे टेक्निक्स आहेत. बर बर म्हणजे ज्याला रेक्टिफिकेशन म्हणतात, की एखाद्या कंपनीची स्थापना कुठल्या दिवशी झाली हे आपल्याला माहिती असतं, पण त्या 24 तासामध्ये कुठल्या मिनिटामध्ये ती कंपनीचे इन्कॉर्पोरेशनची स्थापना झाली, जी इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेटवर सही झाली ती कुठल्या सेकंदाला झाली, कुठल्या मिनिटाला झाली, इथपर्यंत आपल्याला बारकाव्यामध्ये जाता येतं. आणि मग त्या वेळेसची कुंडली मांडून आपण कंपनीचा अभ्यास करत असतो. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फाउंडर्सच्या कुंडलीच्या अभ्यासाची गरज नाही किंवा आणखीन प्रमोटर्सची गरज नाही. आपण इन्कॉर्पोरेशनची जी वेळ असती ती वेळ शोधून काढतो रेक्टिफिकेशन मेथडनुसार आणि त्याची कुंडली मांडून आपण अभ्यास करायला सुरुवात करतो आणि त्याचे रिझल्ट येतात. बर 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 आणि जेव्हाही आता जसं आता आपण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये हे बघतो की काही एक धनाची लाभाची स्थानं असतात. आता तुम्ही कंपनीचं सांगितलं की कंपनीचा अभ्यास कसा केला जातो, पण एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावावं की नाही हे कुंडलीच्या कोणत्या भावातनं कळतं? प्रत्येक व्यक्तीसाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या दृष्टिकोन म्हणजे ह्या प्रश्नाकडे बघू शकतो. पहिलं तर त्याला कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या व्यक्तीचं चौथं स्थान बघावं लागतं, कारण ते शेवटी स्थावर जंगम मालमत्ता याच्याशी रिलेटेड आहे. पण तिथून पुढे जाऊन जर निफ्टी, बँक निफ्टी, फ्युचर ऑप्शन याच्यामध्ये जर त्याला ट्रेड करायचं असेल तर त्याचं 5वं स्थान बघणं जास्ती आवश्यक वाटतं, कारण ते वायदा बाजार, सट्टा बाजार ह्याचं स्थान आहे. आणि ते जर प्रॉमिसिंग रिझल्ट देत असेल तर तुम्ही त्या सेगमेंटमध्ये ट्रेड करणं जास्ती फायद्याचं ठरतं. नाही तर तुम्हाला चॅलेंजेसचा सामना करावा लागू शकतो आणि मग खूप लॉसेस होण्याची शक्यता सुद्धा तुमची जास्ती असती आणि मग ते लॉसेस होऊ नाहीत म्हणून तुम्हाला बाकी लोकांपेक्षा जास्ती काळजी घ्यायला लागते. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आता जसं आपण म्हणतो की बाबा अमुक एका राशीचं अमुक एका राशीबरोबर पटतं, नाही तर अमुक एक राशी अमुक एक तत्वाची असते, तसं ह्याच्यामध्ये राशींची पण गणित येतात का हो? की सपोज एक मेष राशीचा माणूस आहे, त्यांनी ह्या प्रकारच्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करावं, किंवा एक तूळ राशीचा माणूस आहे जी शुक्राची रास आहे त्यांनी त्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं, असे काही नियम असतात? असे नियम पारंपरिक ज्योतिषामध्ये असतात, जे आता तुम्ही म्हणलात की अमुक एक रास अमुक एक तत्वाची किंवा अमुक एक स्वभावाची. हे पारंपरिक ज्योतिषामध्ये हे परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. कृष्णमूर्ती पद्धत म्हणते की कुठलीही रास कुठल्या तत्वाची हे बघण्यापेक्षा त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल कुंडलीला नक्की काय बेनिफिशियल आहे. म्हणजे 2 तूळ राशीच्या व्यक्तीसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी बेनिफिशियल त्यांना ठरू शकतात, त्यामुळे त्यांचे सेगमेंट्सच बदलू शकतात. बरोबर. त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धत ही जास्ती डिटेलमध्ये आणि वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल सेगमेंट सांगते की ह्या सेगमेंटमध्ये या व्यक्तीने इन्व्हेस्ट करायला पाहिजे, ह्या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्ट करायला नको. असे पारंपरिकपेक्षा कृष्णमूर्तीमध्ये वेगळे अंदाज येतात. पण आता कोणताही व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो 2 पद्धतीने इन्व्हेस्ट करतो. एक म्हणजे त्याला डेली फटाफट एक प्रॉफिट हवा आहे, आणि काही आपण शेअर्स असतात की जे आपण ते लॉंग टर्मसाठी आणि ह्याच्यासाठी ठेवलेले असतात. तर जेव्हा तुमच्याकडे एखादा व्यक्ती घेतो, एक एक्स अमाऊंट घेऊन येतो, तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन करता की तुम्ही किती शॉर्ट टर्ममध्ये आणि कोणत्या स्ट्रॅटेजीनी करायला पाहिजे आणि किती लॉंग टर्ममध्ये आणि काय स्ट्रॅटेजी करायला पाहिजे त्याच्यासाठी? याच्यामध्ये 2 गोष्टींचा आपण विचार करत असतो. पहिलं तर जसं आपण मगाशी बोललो तसं की त्या व्यक्तीच्या 4थ्या स्थानावरनं लक्षात येतं की ती व्यक्ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य आहे का 5व्या स्थानावरनं लक्षात येतं इंट्राडेसाठी योग्य आहे. काही लोकांचं असं असतं की त्यांना दोन्ही फेवरेबल असतं.
आणि काही लोकांचं असं असतं की दोन्ही फेवरेबल नाहीये. मग आता जेव्हा दोन्ही फेवरेबल नाहीये तेव्हा सांगतो की तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये जा किंवा दुसऱ्यांकडे पैसे हँडल करायला द्या किंवा ह्या पद्धतीने ट्रेडिंग करा. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला फेवरेबल दोन्ही गोष्टी आहेत तेव्हा विचारून घ्यायचं की त्या व्यक्तीचं रिस्क ॲपेटाईट किती आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक क्लायंटला मी विचारतच असतो. रिस्क ॲपेटाईट म्हणजे अशी गोष्ट असते की अमुक एक पैसे गमावल्यानंतर सुद्धा मला स्ट्रेस लेवल वाढणार नाहीयेत, तेवढाच पैसा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायचा आणि त्याच्यावरच ट्रेड करायचा. आणि मग एकदा त्याचं रिस्क ॲपेटाईट लक्षात आलं की मग सांगता येतं की भले दोन्ही फेवरेबल आहेत, म्हणजे इंट्राडेमध्येही ट्रेड करू शकतो आणि लॉंग टर्मही ट्रेड करू शकतो. पण एखाद्या व्यक्तीची मानसिक तयारी नाही आहे डे टू डे रिस्क घेण्याची किंवा त्याच्यामध्ये जर काही लॉसेस झाले तर त्याच्या स्ट्रेस लेवल वाढणार आहेत असं लक्षात आलं तर मग आपण त्याला सांगतो की तू ट्रॅडिशनल म्हणजे लॉंग टर्म शेअर्सच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जा. आणि मग कंपन्यांचे वर्ष दीड वर्षाच्या पद्धतीने की पुढं वर्ष दीड वर्षात एखादी कंपनी काय करणार आहे याचे आडाखे बांधून मग सांगायचं की हां या 2-3 कंपन्या तुम्हाला जरा जास्ती फेवरेबल आहेत की पुढच्या वर्ष दीड वर्षात चांगले रिटर्न्स देऊ शकतील. एखादी व्यक्ती जर म्हणली की नाही मला स्ट्रेसचा काही तेवढा इश्यू नाही, माझं रिस्क ॲपेटाईट आहे व्यवस्थित, मग त्याला डे टू डेची कॅल्क्युलेशन करून द्यायची की पुढच्या महिनाभरात रोज एखादी कंपनी काय पद्धतीने बिहेव करेल. मग स्पेशली डे टू डे जे ट्रेडिंग करण्यासाठी येतात त्यांचा भर असतो हा फ्युचर ऑप्शन्स मार्केटच्या दृष्टिकोनातून. बरोबर. मग इथं सांगड घालायची कुंडलीची आणि फ्युचर ऑप्शन मार्केटमध्ये स्पेशली महत्त्व असतं ओपन इंटरेस्ट. ह्या शब्दाला खूप जास्ती महत्त्व आहे. बरोबर. तर कुठलाही ओपन इंटरेस्ट म्हणजे फ्युचरचा ओपन इंटरेस्ट काय करणार आहे, ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट काय करणार आहे, पुट म्हणजे ऑप्शन्समध्ये सुद्धा कॉल ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट काय करणार आहे, पुट ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट काय करणार आहे, या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स मांडायची आणि मग त्याला सांगायचं की रोजचे ओपन इंटरेस्टमध्ये कसे बदल होतील आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जे काही ट्रेड्स आहेत ते कसे रोजच्या रोज ॲडजस्ट करायचे आणि एक्सपायरीपर्यंत न्यायचे. असा तो पूर्ण प्रवास चालतो. मला तुम्हाला एक विचारावं असं वाटतं, तुमच्या बोलण्यापासून मगापासून चौथं स्थान किंवा दुसरं कोणतं स्थान म्हणा, पाचवं स्थान, तर असे चौथ्या आणि पाचव्या स्थानामध्ये असे कोणते ग्रह आले तिथे की जे शुअर शॉट तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये फायदा देऊ शकतात, असं काही आहे का? आता तिथं कुठले ग्रह आलेत हे परत पारंपरिक ज्योतिषामध्ये जातं. पारंपरिक ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर तिथं बुधासारखा ग्रह असेल, गुरुसारखा ग्रह असेल तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. पण कृष्णमूर्ती ज्योतिषामध्ये जर आपण जायचं झालं, आणखीन डिटेलमध्ये जायचं झालं तर कृष्णमूर्ती ज्योतिषामध्ये सबलॉर्ड नावाची एक संकल्पना आहे. सबलॉर्ड ही अशी संकल्पना आहे की कुठलं स्थान तुम्हाला काय प्रॉमिस करते. म्हणजे 5व्या स्थानामध्ये जर मी बघायचं ठरवलं कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये 5वं स्थान काय रिझल्ट दाखवणार आहे, त्याला जर डे टू डे इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा इंट्राडे ॲक्टिव्हिटीमध्ये फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे तर ते फ्रुटफुल ठरेल का ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा सबलॉर्ड देतो. आणि तो सबलॉर्ड जर असं जाणवलं की तो सबलॉर्ड फ्रुटफुल ठरतोय म्हणजे तो 11व्या स्थानाचं प्रतिनिधित्व करतोय, हे थोडंसं जरा नवीन लोकांना टेक्निकली समजायला जड जाईल, पण जी ज्योतिषामध्ये आहेत त्यांना लक्षात येऊन जाईल की 5व्या स्थानाचा सबलॉर्ड हा जर 11व्या स्थानाला किंवा दुसऱ्या स्थानाला रिप्रेझेंट करत असेल तर त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असे हे आहेत प्रॉमिसेस आहेत की त्यांना डे टू डे ट्रान्झॅक्शन्समधनं किंवा ट्रेडिंगमधनं फायदा होऊ शकतो. ह्याच्याऐवजी जर असं असेल की नाही 12वं स्थान रिप्रेझेंट करतोय 5व्या स्थानाचा सबलॉर्ड, तर मग मात्र त्याला सांगतो की तू जाऊ नको इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. किंवा तेच 4थ्या स्थानाचा सुद्धा सबलॉर्ड जर 11व्या स्थानाला रिप्रेझेंट करत असेल, 11वं स्थान काय सांगतं तर इच्छापूर्ती दाखवतं, म्हणजे माझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ठीक आहे, बाकीच्यांच्या इच्छांची मला काही देणं नाही, मार्केट कुठं का जाईना. मग आम्ही त्याला सांगतो की हां ह्या सेगमेंटमध्ये तू इन्व्हेस्ट कर, नाही तर नको करूस. अशा पद्धतीने आपण ते त्या वैयक्तिक कुंडलीवरनं सांगत असतो की काय तुम्हाला फायद्याचं आहे. मला ना आता तुम्हाला एक एक्झाम्पल विचारायचं आहे. आता तुम्ही हा सबलॉर्ड आणि हा विषय काढला, इवन दो आय डोंट बिलीव्ह ऑन मच ऑफ इंस्टाग्राम डेटा, पण मी मध्यंतरी एक करिअरच्या संदर्भात एक रेमेडी बघितली होती की तुमचा त्या भावाचा जो कोणी सबलॉर्ड असेल तो कोणत्या नक्षत्रात असेल, त्या नक्षत्राचा कुठला प्राणी आहे, तर तो प्राण्याचं तुम्ही चित्र लावा आणि तुमच्या करिअरमध्ये भरभराट होईल, असं त्यांनी एक जनरलाइज रेमेडी सांगितली होती. तशी तुम्ही तुमच्या क्लायंटला आत्तापर्यंत अशी कुठली रेमेडी दिली असेल तर एक एक्झाम्पल सांगा ना. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये रेमेडीज
हा जो पार्ट आहे हा वैयक्तिक ज्योतिषामध्ये येतो. बरोबर बरोबर. आणि मार्केटमध्ये जर म्हणायला गेलं तर मार्केटसाठी आपण प्रोजेक्शन्स किंवा प्रेडिक्शन्सचा वापर करतो की इथून पुढं काय होणार आहे. म्हणजे रेमेडीज केल्याने माझं वैयक्तिक आयुष्य बदलू शकेल, पण कंपनीच्या कुंडलीवरचे जे प्रभाव आहेत क्या हे बात नाही आहे. बदलणार. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करायचं. हां हां हां. मग रेमेडीजचा वापर फार तर फार एवढा होऊ शकतो की ओके, जर तुम्हाला काही ठराविक रिझल्ट्स मिळत नाहीयेत तर जी स्थानं तुम्हाला फेवरेबल आहेत त्या स्थानांची रत्न तुम्ही वापरू शकता. पण हे परत वैयक्तिक ज्योतिषामध्ये जातं, बरोबर. कंपनी कंपनीमध्ये ज्योतिषामध्ये ते तसं होत नाही. होत कारण नाही. मी आता उदाहरण घेऊया आपण. माझ्या वैयक्तिक कुंडलीमध्ये काहीतरी मला पॉझिटिव्ह दिसतंय, काहीतरी निगेटिव्ह दिसतंय. बरोबर. त्याच्यावरनं निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा आता समजा आपण SBIचं उदाहरण घेऊया. SBIच्या कंपनीच्या कुंडलीमध्ये काहीच फरक नाही पडणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या प्राइसची मुवमेंट कुठेच बदलणार नाही. भले मी माझ्या अंगावर काही धारण केलं किंवा मी काही रेमेडी केलं तरी. SBI एवढी मोठी आहे की त्याचा भागच वेगळा, म्हणजे कॅटच वेगळा आहे त्यांचा. बरोबर बरोबर. त्यामुळं मला त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करून चालणं महत्वाचं. बरं, अगदी बरोबर. अशा पद्धतीने ट्रेड करायचं. परफेक्ट आहे. मला तुम्हाला काय विचारायचं आहे की अनेकदा ज्या मोठमोठ्या खगोलीय घटना होत असतात की बाबा एखादं ग्रहण झालंय किंवा आता सध्या राहू मंगळ युती होती, तर ह्या सगळ्या युतींचे ह्या खगोलीय घटनांचे सुद्धा मार्केटवरती परिणाम होतात का? होतात. काय होत असतं, जेव्हा अशा पद्धतीने खगोलीय घटना घडत असतात, मास सायकोलॉजीवर प्रभाव पडत असतो. जसं आत्ता युद्धाच्या काही घटना घडून गेल्या, त्याचे कुठेतरी प्रोजेक्शन्स कंपन्यांच्या कुंडलीमध्ये दिसत असतात की अमुक एक ठराविक ग्रहस्थिती झाली की ठराविक कुंडलीतली स्थानं ऍक्टिव्ह होणार आहेत. आता HDFC बँकेचं जर म्हणायला गेलं तर जानेवारीपासूनचं आमचं प्रोजेक्शन होतं की इथं थोडीशी गडबड होणार आहे HDFC बँकेला. आणि त्याचे कुठेतरी रिझल्ट दिसायला पण लागलेले होते, म्हणजे युद्धाच्या आधीपासून दिसायला लागलेले होते की त्यांच्या चेअरमननी रेझिग्नेशन दिलेलं आहे किंवा काहीतरी कुरबुरी सुरू आहेत, अशा बातम्या बाहेर यायला लागलेल्या होत्या. आणि दिसताना बरोबर फेब्रुवारी सेकंड हाफपासून मार्चच्या लास्टपर्यंत दिसलं की तो कंपनीचा शेअर खाली आलेला आहे आणि तो येताना अख्ख्या निफ्टीला घेऊन खाली आलेला आहे. तर ती काही ठराविक स्थानं त्याची ऍक्टिव्ह झालेली दिसत होती आणि ती कॉम्बिनेशनमध्ये झालेली दिसत होती, म्हणजे एका ग्रहामुळे नाही, 3-4 वेगवेगळ्या ग्रहांमुळे झालेली दिसत होती. मग इथं आपल्याला सावध व्हावं लागतं आणि आपली इन्व्हेस्टमेंट जर इक्विटी सेगमेंटमध्ये असेल तर काढून घ्यावी लागते किंवा फ्युचर ऑप्शन्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या पद्धतीने मार्केट खाली पडणार आहे असा अंदाज घेऊन वायदा बाजारात ट्रेड करावा लागतो. हे सगळं करावं लागतं. जसं आता कोणताही जेव्हा आपण वैयक्तिक माणूस धरतो तेव्हा जसं त्याचं जन्म नक्षत्र असतं, ग्रह असतं, त्याच्या दशा असतात, तसं कंपन्यांची ही जी आपण कुंडली मांडतो तेव्हा त्यांच्या पण दशा आणि हे असतात आणि त्याच्यामुळे फरक पडतो. हो. जसं कुठल्याही माणसाची दशा, म्हणजे महादशा, अंतर्दशा, प्रतिअंतर्दशा अशा 3 लेवलपर्यंतचे अंदाज बांधले जातात, तसं कंपन्यांचेही बांधले जातात. म्हणजे आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये HDFC बँकेची अख्खी हे बदलतीये, महादशा बदलतीये आणि तिथून पुढे त्याचा प्राइस ऍक्शनचा जो पॅटर्न आहे, चार्टचा पॅटर्न, हा टोटल बदलणार आहे. तर तिथून पुढं तसे अंदाज घेऊन आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करावे लागणार आहेत HDFC बँकेमध्ये की अशा अशा गोष्टी घडणार आहेत. आणि मग आपण इंट्राडेमध्ये काय करायचं, लॉंग टर्ममध्ये काय करायचं, हा ट्रेड म्हणून सांगत नाही मी, पण हा अभ्यास म्हणून सांगतोय की HDFC बँकेला पुढचं साधारणतः ऑक्टोबर नंतरचे 2-3 महिने जरा त्रासाचे जाणार आहेत. त्यामुळं ज्यांना ट्रेड करायचे त्यांनी त्या दृष्टिकोनातून अभ्यास करून जर स्वतःचे ट्रेड प्लॅन केले तर जास्ती फायद्याचं होऊ शकेल. म्हणजे मला चॅनलच्या माध्यमातून सांगायला आवडेल की आम्ही कोणत्याही प्रकारचे कोणतं स्पेक्युलेशन आणि हे पसरवण्याचं हे नाही, हा अभ्यास आहे, प्रत्येकाचे एक वैयक्तिक आडाखे आहेत आणि त्या हिशोबाने आम्ही आमची हे देतो आहोत. गोईंग अहेड मला तुम्हाला विचारायचं आहे की एखादी अशी कंपनी किंवा त्याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकाल का की एक ठराविक काळापर्यंत ना ही कंपनी खूप चांगली प्रॉस्पेअर करत होती, मे बी त्यांनी काहीतरी चेंजेस केले, मग त्यांचं नाव बदललं असेल, त्यांनी त्यांची काही प्रोडक्शन चेंज केलं आणि ती कंपनीला उतरती कळा लागली, असं कुठलं काही एक्झाम्पल आहे तुमच्याकडे? असं टाटा मोटर्सचंच उदाहरण आहे. म्हणजे टाटा मोटर्सनी जेव्हा 2008-9च्या आसपास जेव्हा जॅग्वार लँड रोव्हर, अगदी 8-9च्या आसपास नाही पण आधी 1-2 वर्ष जॅग्वार लँड रोव्हर घेतलं, थोडेसे त्याचे प्राइस ॲक्शनचे पॅटर्न बदलले, अर्थात दशा महादशाही बदलत होत्या आणि त्याच्यानंतर असं दिसलं की त्यांना उतरती कळा लागली, म्हणजे जेवढी ग्रोथ अपेक्षित होती टाटा मोटर्समध्ये तेवढी झाली नाही दुर्दैवाने.
आणि जवळपास 2017 पर्यंत तो खाली येत होता. हो हो आणि नंतर त्यांनी कुठेतरी जशी त्याची टायगून आणि ह्या सगळ्या गाड्या आल्या हा. तसं ते चालले. तसं ते चाललं. सो ते तसं होऊ शकतं. होऊ शकतं. पण मग अशा वेळेला मग इन्व्हेस्टरनी काय स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे का अगेन परत त्याच्या रिस्क ॲपिटाईटवरती? रिस्क ॲपिटाईटवरती आहे. आणि परत मी म्हणलं तसं की शेवटी टाइम सायकल, जे आपण दशा महादशा म्हणतोय त्याला आपण इंग्लिशमध्ये टाइम सायकल म्हणतो. काळ हा सगळ्यात बलवान आहे. ज्याचा जसा काळ आहे त्या पद्धतीने, म्हणजे आता इथं आपण आपलं वैयक्तिक थोडंसं बाजूला ठेवायचं आणि कंपन्यांचंच ज्योतिष बघायचं की एखादी कंपनी पुढच्या 1-2 वर्षात काय करणार आहे. ती जर फेवरेबल असेल, फ्रुटफुल रिझल्ट देणारी असेल तरच त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची. त्याची जर ग्रहस्थिती अशी असेल किंवा त्याच्या दशा महादशा असं सांगत असतील की पुढच्या 1-2 वर्षात 3 वर्षात या कंपनीचा शेअर व्यवस्थित वर जाणार आहे, तरच त्याच्यात इन्व्हेस्ट करायची, तर नाही करायची. बरोबर. पण मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा असं वाटतं की जेव्हाही आता सिन्स तुमच्याकडे मार्केट आणि ज्योतिष दोन्हीचं ज्ञान आहे, तेव्हा कोणत्याही वर्षाचं जेव्हा तुम्हाला प्रेडिक्शन करायचं असतं, तुमच्याकडे जी लोक आता या मार्गदर्शनासाठी येतात तेव्हा तुम्ही कसं प्रेडिक्शन करता? कारण सपोज आता फॉर एक्झाम्पल आपण 2026चं एक्झाम्पल घेऊयात. मे महिन्यामध्ये आपल्याला हा पॉडकास्ट येईल तोपर्यंत ऑलमोस्ट निम्म वर्ष गेलेलं असेल. सो आता पुढचे हे जे 5-6 महिने असतील तर लोकांना त्यांची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करायची असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? प्रेडिक्शन आता वेगवेगळ्या सेगमेंटचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करत असतो. म्हणजे पहिल्यांदा तर आपण आता जसं निफ्टी 50 आहे, बरोबर आहे, तसं बँक निफ्टी आहे. मग हे सेगमेंटचे जे निफ्टी आहेत, बँक निफ्टी आहे, निफ्टी IT आहे किंवा निफ्टी FMCG आहे. माझी जनरल प्रॅक्टिस अशी आहे की मी पहिल्यांदा वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या सेगमेंटचे प्रेडिक्शन्स काढून ठेवतो दर 3-3 महिन्यांच्या स्लॉटचे. त्याला आपण क्वार्टरली प्रेडिक्शन्स म्हणतो. त्याच्यानंतर मग ठरवायचं की त्यातली कुठली कंपनी आपण चूज करायची आहे. अच्छा. आणि त्या पद्धतीने त्या कंपन्यांचे मंथली ॲनालिसिस काढायचे किंवा वीकली ॲनालिसिस काढायचे की ही कंपनी ह्या आठवड्यामध्ये काय रिझल्ट दाखवू शकेल. त्याच्याबरोबर जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करणार असू तर आपण चार्टचा अभ्याससुद्धा त्याच्याबरोबर मदतीला घेतो. कारण ज्योतिष जरी आपल्याला टाईम ॲनालिसिस दाखवत असला तरी प्राईसची रेंज काय असणार आहे याचं ॲनालिसिस आपल्याला चार्टच दाखवतो. आता जे तुम्ही विचारलं की पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये काय घडण्याचे अंदाज आहेत, तर दिवाळीच्या आसपासचा जो टाइम फ्रेम आहे तो थोडासा एकंदरीतच इंडियन मार्केटला जास्ती त्रासाचा जाणार आहे. जे मी HDFC बँकेच्या बाबतीत उदाहरण सांगितलं. HDFC बँक हा बऱ्याच वेळेला अख्ख्या मार्केटचं प्रेडिक्शन करायला आपल्याला मदत करतो. कारण निफ्टीमधलं जे वेटेज आहे HDFC बँकेचं हे बाकी सगळ्यांपेक्षा जास्ती आहे. मग HDFC बँक जिथं जातो तिथं बऱ्याच वेळेला जाण्याची मार्केटची टेंडन्सी आपल्याला दिसती, निफ्टी 50ची टेंडन्सी दिसती. त्यामुळे HDFC बँकेवरनं जर एक अंदाज बांधायचा म्हणला पुढच्या वर्षभराचा किंवा साधारणतः 31 डिसेंबर 26 पर्यंतचा, तर मला सेकंड हाफ जरा जास्ती त्रासाचा वाटतोय इंडियन मार्केटसाठी. त्यामुळं ज्यांना ट्रेड प्लॅन करायचे त्यांनी त्या पद्धतीने अभ्यास करून ट्रेड प्लॅन केलेले जास्ती चांगले ठरतील. आणि जर तुम्हाला सांगायचं झालं की 2026 किंवा पुढचं, कारण कोणतंही सेगमेंट जेव्हा डेव्हलप होत असतं, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं की आज आपल्याला सोशल मीडिया इतकं बूम आत्ता हे झालेलं दिसतं, पण त्याची सुरुवात कुठेतरी 2018-19 पासून सुरू झाली, तेव्हा आज ते 2025-26 मध्ये आपल्याला परम सीमेवरती गेलेलं दिसतं. तसं आता जर तुम्हाला सांगायचं की पुढे सेगमेंट टू लुक फॉरवर्ड टू, तर अशी कोणती सेगमेंट आहे? टू लुक फॉरवर्ड टू असं जर म्हणायला गेलं तर इथून पुढं डिफेन्स सेगमेंट तर आहेच आहे, पण एक नवीन सेगमेंट जो अजून फारसा कोणाला येऊ घातलेला हे माहिती नाही आहे, तो म्हणजे स्पेस एक्सप्लोरेशन. अजून त्याच्यामधल्या कंपन्या मार्केटमध्ये यायच्या आहेत खरं, पण त्या ज्या काही लिस्टेड नाही आहेत कंपन्या त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं की आज ना उद्या ते लिस्टिंग होणार. आणि कुठंतरी स्पेस एक्सप्लोरेशन, स्पेस मायनिंग ह्याच्यामध्ये पुढच्या 10 वर्षांची प्रोजेक्शन्स असं सांगतात की तिकडं जाण्याचा मार्केटचा कल वाढणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष द्यावं लागणार आहे. अजून एक रिसेंट टाईममध्ये आमचं एक आपल्याच पॉडकास्टवरती एक एक्सपर्ट आले होते, त्यांच्याशी आम्ही गप्पा मारत होतो. तर मी त्यांना बोलता बोलता विचारलं की आता पुढच्या वर्षी शनी कुंभरा सोडून मेष राशीकडे जाईल, म्हणजे एक जे 30 वर्षांचा जे एक जो सायकल असते ही पूर्ण होईल.
तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस एंटायर थिंग. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जेव्हाही शनी त्याचा पूर्ण एक फेरा पूर्ण करतो 12ही राशींचा, तेव्हा नवीन ट्रेंड सेट करतो, नवीन गोष्टी उदयाला येतात. तसं मार्केट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, याच्याबाबत तुम्हाला असं वाटतं का की ह्याचा फरक पडेल म्हणून, की नवीन काही ट्रेंड येतील? हो. जसं मी म्हणलं की स्पेस मायनिंग, आता तुम्ही शनीचं उदाहरण घेतलं म्हणून सांगतो. पारंपरिक ज्योतिषामध्ये शनी हा मायनिंग खाणकामाचा कारक म्हणून म्हणला जातो. बरोबर, आणि तो आता त्याचं जर 29-30 वर्षांचं सायकल पूर्ण करतोय. हम्म. गानने सुद्धा हेच सांगितलेलं होतं की काही ठराविक वर्षांची सायकल्स असतात, काही महिन्यांची सायकल्स असतात. जसं गुरुचं सायकल 12 वर्षांचं हा. असतं, शनीचं 29-30 वर्षांचं असतं. तसं मंगळाचं 200 मंगळाचं काहीतरी 400-450 दिवसांचं असतं, शुक्राचं 288 दिवसांचं असतं. तर असे वेगवेगळे ट्रेंड डेव्हलप होत असतात. आणि जे मी आत्ता म्हणलं तसं की स्पेस मायनिंगकडं कुठंतरी जाण्याचा जगभरातल्या कंपन्यांचा मानस किंवा जगभरातल्या गव्हर्नमेंटचा मानस आहे. कारण शेवटी पृथ्वीवरची तरी मायनिंग करून करून आपण किती रिसोर्सेस किती माइन करणार? करणार हो, आहोत. हो, हो. मग एक मला मार्केटमध्ये ट्रेंड असा दिसतो की भविष्यामध्ये स्पेस मायनिंगकडं लक्ष दिलं जाईल. आत्ताच्या क्षणी आपल्याला कोणालाच असे सिम्पटम्स समोर दिसत नाही आहेत हो. की ह्याचा कोणी विचार पण करतंय. पण हे जनरल पब्लिकमध्ये हम्म. जे पॉलिसी मेकर्स आहेत हे ऑलरेडी याचा विचार करून तसं प्लॅनिंग करताना दिसत आहेत. हम्म. हम्म. ज्या सोशल मीडियाचा आपण 2013-14 मध्ये एवढा विचारही केलेला नव्हता, तो आज आपल्या डेली रुटीनचा भाग झालेला आहे. म्हणजे जेमतेम 12 वर्षात. बरोबर. इथून पुढच्या 12 वर्षात स्पेस एक्सप्लोरेशन त्या लेवलपर्यंत जाणार नाही असं कोण सांगू कोण शकतं? सांगू शकतं? बरोबर. आणि सिन्स यू मेन्शन, एक सध्या सगळीकडे आता ज्योतिषच्या ह्याच्यामध्ये एक टर्म वापरली जाते की म्हणजे राहू हा कलियुगाचा राजा आहे. आणि आता तो राहू त्याच्या परव ह्याच्यावरती असं म्हणतात. सो ह्या अँगलनी अजून अशी कुठल्या कंपन्या आहेत किंवा कुठले असे सेक्टर्स आहेत का की ज्याच्यावरती सध्या राहूचा प्रभाव आहे आणि जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला चांगलं फळ देऊ शकतो? हा राहूचा इम्पॅक्ट किंवा ठराविक ग्रहाचा इम्पॅक्ट ह्याला आपण म्हणतो कुठल्याही ग्रहाचं कारकत्व. कारकत्व. ठीक आहे. बरोबर. हा कारकत्व हा जो भाग असतो ना, हा पारंपरिक ज्योतिषात असतो. अच्छा. परत तो हा कृष्णमूर्तीमध्ये नाही. कृष्णमूर्ती ज्योतिषात आपण कार्यशत्व निवडतो. कार्यशत्व म्हणजे काय, तर कुठला ग्रह कुंडलीतली कुठली स्थानं रिप्रेझेंट करतोय. हं. म्हणजे समजा आता राहूचंच उदाहरण घेऊया आपण. कृष्णमूर्ती ज्योतिष काय सांगतं की ग्रहाला स्वतःचा स्वभाव नाहीये. बरोबर. म्हणजे गुरुसारखा चांगला ग्रह जो पारंपरिक ज्योतिषामध्ये शुभ ग्रह मानलेला आहे, तो सुद्धा तुमच्या कुंडलीत जर 12व्या स्थानाचा कार्यश असेल तर तो तुम्हाला वाईट फळ देतो. बरोबर. पण ह्याच्याच ऐवजी राहूसारखा पापग्रह, जे आता आपण म्हणलो की कलियुगाचा कारक आहे वगैरे, तर तो पापग्रह हा सुद्धा जर तुम्हाला दुसऱ्या स्थानाचा कार्यशत्व दाखवत असेल कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे, तर तो तुम्हाला पैसा मिळवून देतो. हां. त्यामुळं हे सुद्धा मगाशी जो सबलॉर्ड हा शब्द मी वापरला त्याच्यावरच येतो की तो जर सबलॉर्ड राहूचा सबलॉर्ड असेल आणि तो जर चांगली स्थानं रिप्रेझेंट करत असेल तर तो चांगली फळं देतो. आणि हे इंडिव्हिज्युअल कंपनीच्या कुंडलीप्रमाणे बदलत जातं. म्हणजे बँकिंग सेगमेंटमध्येच जे आपण SBIची कुंडली बघून सांगू शकतो तेच रिझल्ट HDFC बँकेला नाही मिळणार, तेच रिझल्ट ICICIला नाही मिळणार, तेच रिझल्ट देना बँकेला नाही मिळणार. प्रत्येक बँकेचे रिझल्ट वेगळे. आणि समजा दोन्हीचा सबलॉर्ड राहूच असेल पहिल्या स्थानाचा, तरी सुद्धा दोन्ही बँकांना येणारे रिझल्ट वेगळे असतील. म्हणजे आता उदाहरणार्थ गृहीत धरूया, हे काही कुंडली बघून मी सांगत नाही, पण एक उदाहरण म्हणून आपण बघूया. HDFC बँकेचा सुद्धा पहिल्या स्थानाचा सबलॉर्ड राहू आहे असं गृहीत धरूया आणि SBIचा सुद्धा सबलॉर्ड राहू आहे असं गृहीत धरूया. पण HDFC बँकेचा सबलॉर्ड हा जर दुसरं स्थान रिप्रेझेंट करतोय तर तो HDFC बँकेच्या फायद्यासाठी काम करणार आहे. आणि हा जर SBIला समजा 8वं स्थान रिप्रेझेंट करतोय तर तो नुकसान दाखवणार आहे. म्हणजे सबलॉर्ड तोच, पण कार्यशत्व बदललं की रिझल्ट बदलले. बरोबर आहे. आणि मगाचपासून तुम्ही हे जे कंपन्यांच्या कुंडल्या म्हणताय, त्यांची कुंडली पण रेग्युलर आपल्या माणसासारखीच असते, तशीच 12 घरं, का त्यांचे काही घरं वेगळे असतात, का त्यांचं काही कारकत्व काही वेगळं असतं? त्यांचे 12 घरांमध्येच मांडलं जातं, फक्त त्याचं जे इंटरप्रिटेशन असतं ना ते बदलतं. म्हणजे जसं आपण म्हणलं की आता वैयक्तिक कुंडलीमध्ये 4थं स्थान हे आपल्याला शेअर आणि ह्या गोष्टी दाखवतं. 10वं स्थान वैयक्तिक कुंडलीमध्ये वडिलांचं स्थान आहे. बरोबर. कृष्णमूर्ती ज्योतिषामध्ये 9वं स्थान वडिलांचं मानलेलं आहे. ही इंटरप्रिटेशन वैयक्तिक कुंडलीत वेगळी आहे. बरोबर. पण
कंपनीच्या कुंडलीत मात्र आता वडील नावाची गोष्ट अस्तित्वात हा, नाहीये. हा, बरोबर आहे. हा. मग 10व्या स्थानावरनं आपण त्यांचे डे टू डे ऑपरेशन्स चेक ओ करत असतो. ओ अच्छा, तुम्ही ते इंटरप्रिट कसं करताय ते खूप इंटरप्रिट कसं करता हे खूप महत्त्वाचं. किंवा चौथं स्थान हे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे विशेषतः त्यांनी केलेली गव्हर्नमेंट बॉन्डमधली त्यांच्या assets किती आहेत? ॲसेट्स किती आहेत. हा. मग कंपन्यांच्या रिझल्टच्या आधी आपण जर त्याचं इंटरप्रिटेशन करू शकलो तर आपल्याला शोधून काढता येतं की हे रिझल्ट कसे येणार आहेत आणि त्याच्यानंतर मार्केट कुठं जाणार आहे. किती इंटरेस्टिंग आहे हे सगळं, किती इंटरेस्टिंग आहे. मला एक असं विचारावंसं वाटलं आता बोलता बोलता की जसे आता हे मोठमोठे ग्रुप आहेत, टाटा ग्रुप झाला किंवा आता रिलायन्स ग्रुप झाला, की ज्यांच्या असंख्य कंपनीज आहेत, वेगवेगळे सेक्टर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे हे आहेत. पण मग जेव्हा आपण स्टॉक मार्केटच्या हिशोबाने अभ्यास करतो तेव्हा त्या पॅरेंट कंपनीचा विचार करायला पाहिजे का त्याची जी सिस्टर कन्सर्न आहे, त्याचं जे ग्रुप कंपनी आहे त्याची वेगळी हे बघायला पाहिजे. ज्या कंपनीच्या शेअरमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची हा. त्या कंपनीची वेगळी कुंडली मांडायची. म्हणजे आता टाटाचं जर म्हणायला गेलं तर टाटा सन्स ही पॅरेंट कंपनी आहे. हो हो. पण मग आता रिसेंट उदाहरण घेऊया. टाटा मोटर्स ही कंपनी 2 भागात स्प्लिट झाली. टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल आणि हो, कमर्शियल व्हेकल. हो, मग आता कुंडली सुद्धा वेगळी बनवावी लागली. बर. मग टाटा मोटर्सची ओरिजिनल कुंडली चाले ना आता. बरोबर आता बरोबर. दोन्हीच्या कुंडल्या वेगळ्या मांडल्या. आता टाटा मोटर्सचं आधी सुद्धा टेल्को टेल्को ते वेगळं, ते वेगळं, टाटा मोटर्स टाटा वेगळं मोटर्स आणि वेगळं. आता कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर पॅसेंजर व्हेकल ते व्हेकल ते वेगळं. वेगळं. त्यामुळे टाटा सन्सची कुंडलीचा अभ्यास करून चालणारच नाही. हा. हा, ॲज अ होल टाटा ग्रुप काय करणार आहे, व्यवस्थित चालेल का नाही, त्यावेळेस टाटा सन्सची कुंडली ठीक आहे. पण आता टाटा सन्स असं म्हणायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये नाही आहे. हा. मग टाटा केमिकल्स, ओके, मग मला टाटा केमिकल्सचा अभ्यास करायचा आहे. मग टाटा केमिकल्सची कुंडली मांडली, मग तिची इनकॉर्पोरेशन डेट शोधून काढली, मग रेक्टिफिकेशन प्रमाणे आपण त्याची वेळ शोधून काढली, त्या वेळेची कुंडली मांडली. आणि सो आता मला तुमच्या सगळं बोलताना हे जाणवते की कंपनी कधी अस्तित्वात आली त्याची कुंडली त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी हे घेतात. पण जर एखाद्या कंपनी ओनरने ठरवलं की आय वॉन्ट टू गो रिव्हर्स वे, की मला इन्कॉर्पोरेशनच योग्य वेळेला योग्य ठिकाणी केलं की माझी चांगली भरभराट होईल. सो हॅव यू सीन एनी रिव्हर्स काइंड ऑफ अ केस की जिथे एखाद्या कंपनी ओनरने ठरवलं की नाही मला ह्याच वेळेला कंपनी स्थापन करायची जेणेकरून रिझल्ट चांगले मिळतील, असं कधी झालंय का? असं उदाहरण माझ्या बघण्यात तरी नाही आलेलं, पण हे करतात. करतात. म्हणजे ज्याला आपण मुहूर्त काढणं म्हणतो. हा हा. ठीक आहे, जसं आपण लग्नाचा मुहूर्त काढतो, मुंजीचा मुहूर्त काढतो, बरोबर बरोबर. तसे हे मुहूर्त काढून ठराविक वेळ जर मी गाठू शकलो की त्या वेळेला मला कंपनी स्थापन करायची, म्हणजे माझे पेपर्स मी अशा पद्धतीने प्रेझेंट करायचे की त्या वेळेत सह्या झाल्या पाहिजेत, तर असं करतात बरेच लोक. करतात. आणि त्याप्रमाणे त्यांना रिझल्ट सुद्धा येताना दिसतात, कारण शेवटी तुम्ही प्लॅन केलेले ना ते. आणि त्या पद्धतीने तुमची कंपनी त्या ठराविक वेळात, मग तुमचे जर सबलॉट व्यवस्थित तुम्ही प्लॅन केलेत की मला हा सबलॉट पाहिजे, त्याचं हे कार्यक्षत्व पाहिजे, अमुक एक स्थान ॲक्टिव्ह करणारं मला हा कुंडलीमध्ये पाहिजे, मग त्या पद्धतीने जर तुम्ही ती वेळ साधलीत, आणि अर्थात तुम्हाला काय गव्हर्नमेंट ऑफिसर्सना विश्वासात घेऊन याचा अर्थ समजू शकता, पण म्हणजे मग ह्या गोष्टी करता येऊ शकतात. आणि बरेच मोठे इन्व्हेस्टर्स किंवा मोठे जे प्रमोटर्स आहेत ते हे फॉलो करतात. मी पण ह्या केसेस बघितलेल्या आहेत, कारण जेव्हा मी सुद्धा रेडिओमध्ये होतो आमचं स्टेशन त्याच वेळेला ठरवल्याप्रमाणे लॉन्च करण्यात आलं. मध्यंतरीच्या काळ फेवरेबल नव्हतं, त्यामुळे तसं ते पुढे लॉन्च ढकलण्यात. सो मी हे सगळे प्रकार बघितलेत आणि मोठे मोठे कॉर्पोरेट्स ह्या गोष्टी करतात. मला छान असं वाटतंय की आपली ही जी एन्शियंट सायन्स आहेत, पारंपरिक ज्योतिष झालं, कृष्णमूर्ती पद्धत झाली, त्यांनी किती आधी या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवला आणि त्याच्या सगळ्या तरतुदी करून ठेवल्यात, त्याचं मला खूप कौतुक वाटतं. खरं तर आय नो यू हॅव एक्सपर्टीज इन अ शेअर मार्केट, पण माझा तर मोह आवरत नाहीये की सिन्स बाकीचे सुद्धा जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, जसं कमॉडिटीज झालं, बाबा सोनं झालं, चांदी झाली, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ही प्रिन्सिपल्स अप्लाय करू शकतो. येस. कमॉडिटीमध्ये काय होतं, कमॉडिटीमध्ये आता काही जन्मदिवस नाही काढत आहेत. आता सोनं कधी अस्तित्वात आलं, चांदी कधी अस्तित्वात आली, तर करोडो वर्ष झाली. आणि ती पृथ्वीवर सुद्धा कुठं नाही, ती कुठंतरी स्टारडस्टमध्ये झालेली होती. मग आता आपल्याला प्रश्नकुंडली, कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रश्नकुंडली हा एक सेगमेंट असा आहे की मी ज्या वेळेला मला प्रश्न पडलेला आहे त्या वेळेसची जर मी कुंडली मांडली तरी सुद्धा मला उत्तर मिळतात. वा 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 वा. आणि नुसतं हेच उत्तर मिळत नाही की मी जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न मला उत्तर देणार आहे की नाही. म्हणजे आत्ताच्या क्षणी जर मी प्रश्न विचारला की सोनं
पुढच्या महिन्याभरात वर जाईल का, हा माझा प्रिसाईज प्रश्न. बरोबर. आत्ताचा सबलॉर्ड जर मला फेवरेबल वाटला तरच त्या प्रश्नाचं उत्तर येतं की हो, वर जाणार आहे. बर. मग तिथून पुढं प्रश्न येतो की ते कधी जाणार आहे, त्यातल्या कुठल्या दिवशी आपल्याला फेवरेबल रिझल्ट मिळतील, कुठल्या दिवशी नाही जाणार आहे, कुठल्या दिवशी साईडवे जाईल, कुठल्या दिवशी खाली जाईल, हा प्रश्न पुढचा येतो. पण जर तिथं उत्तर आलं, प्रश्न वेळेच्या सबलॉर्डनी उत्तर दिलं की नाही, हा सबलॉर्डच वक्री आहे, म्हणजे ग्रह उलटा चाललेला आहे, तर प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून येतं. याचा अर्थ तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची वेळ चुकलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला आत्ता उत्तर देणार नाही, ही कुंडली तुम्हाला उत्तर देणार नाही, तुम्ही ह्या ट्रेडमध्ये हात घालू नका. बर. यार हे खूप खूप फॅसिनेटिंग आहे हे सगळं प्रकरण. मला अजून एका गोष्टीचा प्रश्न आता विचारावं असं वाटतंय तुम्हाला. ते म्हणजे की आपल्या इथे एक जो सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन धरला जातो की बाबा की जो कधीही तुम्हाला रिटर्न देणार, ते म्हणजे वास्तूमध्ये किंवा जागेमध्ये पैसे गुंतवा. काही नाही तर किमान एक भाडं मिळतं, हे मिळतं. तर मग ह्याला सुद्धा मग ही प्रश्नाची पद्धत वापरायला पाहिजे का कसं करायला पाहिजे? ह्याला सुद्धा प्रश्नाचीच पद्धत वापरायला पाहिजे अच्छा. की माझ्या कुंडलीतलं चौथं स्थान तर मला बघितलंच पाहिजे, कारण माझ्या कुंडलीतलं चौथं स्थान हे स्थावर जंगम मालमत्तेचं असतं. ते कधी फेवरेबल आहे तेही बघायचं, आणि ज्या वेळेला मला प्रश्न पडलेला आहे की अमुक एक वास्तू मी घेऊ का, आता गृहीत धरा की याच्या समोरच्या बाजूला एक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि मला आत्ताच्या क्षणी प्रश्न पडला की तिथं मी फ्लॅट घेऊ का. ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा तर हो की नाही याच्यामध्येच येणार आहे. बरोबर बरोबर. की ओके, घ्यायचंय का नाही घ्यायचंय, मग तो सबलॉर्ड उत्तर देणार. तो सबलॉर्ड जर मार्गी असेल तर काही हरकत नाही आहे की ओके घ्यायचं आहे, पण तो जर वक्री असेल तर सांगेल की नाही, हे घर आत्ता नाही घ्यायचं. ओके, मला प्रश्नाचं उत्तर हो असं मिळालं तर मग प्रश्न पडतो की किती वर्षानंतर विकल्यानंतर मला सगळ्यात जास्ती रिझल्ट मिळतील. मग त्याचं उत्तर समजा आलं 2 वर्षानंतर, तर मला माझा ट्रेड त्या पद्धतीने प्लॅन करायचा आहे. उत्तर झालं की 5 वर्षानंतर, 8 वर्षानंतर. माझ्यामध्ये जर पेशन्स नसतील तर मग मात्र मला तो ट्रेड सोडायचा आहे. म्हणजे भले प्रॉफिटेबल आहे, पण 8-10 वर्ष पैसे अडकवून ठेवायची माझी तयारी नाही. मला 2 वर्षात पाहिजे. बरोबर बरोबर. मग मी दुसरं काहीतरी शोधलं पाहिजे. वा. मग तुमच्याकडे जेव्हा लोक प्रश्न घेऊन येतात तेव्हा ते ह्या पद्धतीचे पण प्रश्न घेऊन येतात? हो, म्हणजे रिअल इस्टेटमधले येतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्समधले येतात, सोन्या चांदीमधले येतात, कंपन्यांच्या शेअर्समधले येतात, फ्युचर ऑप्शन्समधले येतात, सगळ्यांमधले येतात. स्वतःच्या बिझनेसमधले सुद्धा, जे तुम्ही म्हणलात की माझा बिझनेस मी कधी सुरू करू की जेणेकरून त्या बिझनेसमध्ये मला जास्ती प्रॉफिट होतील, ते सुद्धा येतात. मला इथे थोडंसं एक चॅलेंज करावं असं वाटतंय. करू का मी थोडंसं चॅलेंज? शुअर शुअर. माझ्याच डोक्यात त्यांच्याच बोलता बोलता किडा आला की मी आता एक प्रश्न सरांना विचारीन माझ्या वैयक्तिक बिझनेसच्या संदर्भात. आपण तो प्रश्न हवा तर बीप करूयात, पण त्याचं करेक्ट उत्तर काय आहे ते चेक करूयात. सर आता मला ना जसा तर मला ह्याचं जो उत्तर आता शोधायचं असेल तर ते कसं शोधता येईल? आत्ताची वेळ नोट डाऊन करून ठेवा, आपण लगेच घेऊया. सो 11:45ची वेळ आहे. सो चॅनलवरती हे पहिल्यांदा होत आहे की आम्ही जे आपले गेस्ट आहेत त्यांना लाईव्ह चॅलेंज केलेलं आहे आणि आम्ही त्याचं उत्तर चेक करणार आहोत. उत्तर सुद्धा आम्ही बीप करणार आहोत कारण इट्स अ पर्सनल थिंग. पण मी तुम्हाला सांगेन की त्यांचं उत्तर करेक्ट आहे की नाही, कारण जो मी प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये माझी सुद्धा कॅपॅसिटी आणि ह्या गोष्टी मला चेक करणं गरजेचं आहे आणि ते उत्तर त्याच्यानुसार येते की नाही ते चेक करूया. आपला प्रश्न 27 एप्रिल पुणे 27 एप्रिल 11:45. आता आपण 3 गोष्टी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत. पहिली तर जिथं प्रश्न विचारला ती जागा, बरोबर, पुणे. पुणे. जी तारीख ती आजची तारीख, आणि जी वेळ म्हणजे आत्ताची आपण नोट डाऊन करून ठेवलेली वेळ. या पद्धतीने आपण प्रश्न घेतलेला आहे. सो मी व्ह्युअर्सचं सांगू इच्छितो की हे सगळं जे काय आहे हे वैयक्तिक हे चालू आहे. ह्याच्यानं तुम्ही तुमचं जनरलाइज कोणत्याही गोष्टी बांधायला जाऊ नका. आम्ही आज 27 एप्रिलला 11:15 वाजता दुपारी हे सगळं शूट करतोय, त्या हिशोबाने मी प्रश्न विचारलाय. सो प्लीज ह्याची नोंद घ्या. पहिलं तर उत्तर असं आलेलं आहे की एक तर व्हायला पाहिजे होतं ते, तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी होती. बरोबर बरोबर. दुसरी अपॉर्च्युनिटी सगळ्यात स्ट्रॉंग जर म्हणायला गेलं तर आता बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण या बात है. सो सरांनी सांगितलं की माझा जो प्रश्न होता
तो आयडियली त्याचं नोव्हेंबर 2025 मध्ये व्हायला पाहिजे होतं, विच इज क्वाईट करेक्ट, कारण तशी ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे होती. ती झाली नाही झाली हे मी त्यांना सांगितलेलं आहे ऑलरेडी. पण मला आज ह्या गोष्टीचं प्रमाण मिळालं, की आपल्याकडची ही जी शास्त्र आहेत ना, ही थोतांड नाही आहेत. ह्याच्या मागे एक जेन्युइनली अभ्यास आहे. जेन्युइनली ह्या गोष्टी वर्क करतात आणि हे मी स्वतः व्हाऊच करू शकतो. आम्ही आज पहिल्यांदा चॅनलवरती असं केलंय, की आम्ही एखाद्या आलेल्या तज्ञाला आम्ही लाईव्ह प्रश्न विचारलाय आणि सरांनी जसं सांगितलं, की फ्युचरमध्ये हे कधी घडणार आहे, हे त्यांनी परफेक्ट सांगितलं आणि हे भूतकाळात होऊ शकलं असतं. जे फक्त मला एकट्याला माहिती होतं, ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. सो हॅट्स ऑफ टू यू सर. वा, मजा आलेली आहे, खूप मजा आलेली आहे. सो मला आज हे सगळं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आणि हे सगळं बघितल्यानंतर ना, शेवटी जायच्या वेळेला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतं, की प्रत्येक शास्त्र हे एका शस्त्राप्रमाणे असतं. येस. तुम्ही त्याचा वापर कसा करता ते खूप मॅटर करतं. सो जे व्ह्युअर्स आत्ता सगळे बघतायत, त्यांना जर तुम्हाला एक सल्ला द्यायचा झाला तुमच्याकडनं, की ह्या शास्त्राचा कशा पद्धतीने कोणकोणत्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, तर काय सांगा? माझ्या दृष्टिकोनातून तर मी सांगेन की कुठलंही शास्त्र, जेव्हा आपण पारंपरिक शास्त्र जसं ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, ह्याच्यामध्ये तुम्ही 50% एवढं तरी नक्कीच त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. बरोबर. 50% कर्माला महत्त्व आहेच आहे. बरोबर. पूर्णपणे कर्मावरही अवलंबून नाही आणि पूर्णपणे ज्योतिषावरही अवलंबून नाही. बरोबर. आपल्याला दोन्हीचं संतुलन साधता आलं पाहिजे. बरोबर. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी दर मिनिटाचं ज्योतिष मांडलं पाहिजे अशातला भाग नाही आहे. पण विशेषतः कृष्णमूर्ती ज्योतिषाचा अभ्यास बरेच लोक, मी कधी इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, मी कधी मेडिक्लेम प्लॅन करायला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा करतात. आणि ह्याचा तुम्ही वापर नक्की करावा असं माझं म्हणणं आहे. कारण विशेषतः जेव्हा तुमच्या कुंडलीतला हार्श पिरियड चालू होतो, त्या कालावधीत जर तुम्ही इन्शुरन्स त्याच्या आधी वर्ष दीड वर्ष जर तुम्ही प्लॅन केलात, तर तुम्हाला कित्येक वेळेला असं होतं की हां, तुमचे प्रोव्हिजन्स वाढवता येतात तुम्हाला. एक जनरल आपली इन्शुरन्सची प्रोव्हिजन असती. पण एखाद्या वेळेस जर मला असं वाटलं की नाही, मला स्पेशल प्रोव्हिजन करून ठेवायची, तर मला कालावधी माहिती पाहिजे की कुठल्या कालावधी मला जरा बॅड पॅच आहे, त्या पद्धतीने मी प्लॅन केला पाहिजे. किंवा करिअर जर बदलायचे किंवा विशेषतः जर मला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, तर मग त्या वेळा मला गाठता आल्या पाहिजेत. ठीक आहे, स्पेशली जर मला मोठी बिझनेस डील्स करायची असतील, तर वेळ माझ्या मदतीला असणं खूप महत्त्वाचं. वेळ जर मदतीला नसेल, माझं असं म्हणणं नाही की ते बिझनेस डील होणार नाही, पण जर त्याचे अडथळे पार करण्यातच माझी निम्मी एनर्जी जाणार असेल, तर त्यात काही म्हणजे आपल्याला साध्य नाही होत. त्याच्याऐवजी जर आपण वेळ प्लॅन करू शकलो की हां, मला एक मोठं बिझनेस डील क्रॅक करायचं आणि ते ह्या वेळेत जर मी केलं तर जास्तीत चांगलं राहील, माझा मार्गही सोपा होईल. बरोबर. तर त्या पद्धतीने आपण ते करू शकतो. जी गोष्ट तिथं करू शकतो तीच आपल्या ट्रेडच्या बाबतीत करू शकतो, तीच आपल्या मोठे जे प्रवास आहेत त्याच्या बाबतीत करू शकतो. असं आपण पुढं त्याचा वापर करून आपल्याकडे शास्त्र आहे, शस्त्र आहे, त्याचा वापर किती चांगल्या पद्धतीने आणि कोणत्या इंटेन्शननी तुम्ही करताना ते खूप मॅटर करतं. मला असं वाटतं याच नोटवरती आजचा हा भाग जरी संपत असलो तरी तुम्हाला आजचा हा एक म्हणतो ना युनिक कॉन्सेप्ट, की जिथे एक वेगळाच विषय वेगळ्या पद्धतीने आपल्याला हाताळायला मिळाला, तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा जायच्या आधी मनापासून एक डिस्क्लेमर देतो की ह्या ज्या आमच्या गप्पा झाला हे आमचे वैयक्तिक अंदाज आहेत, आडाखे आहेत. कोणत्याही प्रकारचं समज गैरसमज पसरवणं, एखाद्या सेक्टरचं, एखाद्या कंपनीची काय बदनामी करणं हा आमचा कोणताही हेतू नाही. हा आमचा वैयक्तिक अभ्यास आहे, आमचे वैयक्तिक ह्या धारणा आहेत. सो प्लीज तेवढ्या गोष्टी शिनवून घ्या आणि आयुष्य सुंदर आहे तर अजून सुंदर करा. थँक्यू सो मच.